मावळ जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवलेली आहे। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आमदार सुनील शेळके यांचा करिश्मा आपल्याला दिसून येत आहेत, कारण की काही दिवसापूर्वीच मावळचे आमदार सुनील शेळके यांनी एकटा पास ही घोषणा केली असता त्यानंतर या कार्यकर्त्यांमध्ये विजयासाठी संपूर्ण या कार्यक्रम कंबर कसली होती। मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर कार्यकर्ते कुठंतरी दुखावले होते। मात्र हा विजय या कार्यकर्त्यांनी अजितदादांना समर्पित केलेला आहे। आपण त्यांची चर्चा करणार आहे। काय सांगणार, आजचा विजय कोणाला समर्पित करतो? आजचा संपूर्ण विजय हे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार साहेब यांना सर्व मतदार बंधूंची भगिनीच्या वतीने एक आदरांजली श्रद्धांजली मताच्या रूपानं या ठिकाणी दिलेली आहे। जिल्हा परिषदेच्या 5 जागा आणि पंचायत समितीच्या 10 जागा अशा शून्याने आम्ही हा जो पराभव केला हा अजितदादांना आम्ही या ठिकाणी समर्पित करतो। तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांचे जे हात बळकट करण्याचा जो विश्वास त्यांनी इलेक्शनच्या दरम्यान सांगितला होता त्याचं तंतोतंत पालन हे मतदार बंधू भगिनींनी केलेलं आहे। आणि हा फक्त बोलायपुरता नव्हता, तर अण्णांचा शब्द होता की मी एकटा बास आहे, ते एकटा बासचा त्यांनी या ठिकाणी करून दाखवलं। सर्व मतदार बंधू भगिनींच्या अगदी आणि निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे मनापासून अभिनंदन। काय पाहणार, कशा पद्धतीने ही संपूर्ण निवडणूक होती, कारण की खूपच मोठं आव्हान या निवडणुकीमध्ये समोर आणलं गेलं होतं। मात्र ही संपूर्ण निवडणूक एकतर्फी झालेली, एक हाती सत्ता आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून मिळवलेली। कसं पाहता आता सभापतीसाठी कशी अण्णाजी प्रथमतः मी दादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांनी दिलेला निधी आणि अण्णांनी केलेला विकास ह्याच माध्यमातून ही निवडणूक खरी एकतर्फी झालेली आहे। खरं अण्णांच्या असलेला लोकांचा विश्वास, सुनील अण्णांवर असलेला जो विश्वास आहे त्या माध्यमातून लोकांनी भरघोस असं मतदान आम्हाला सर्वांना 15 उमेदवारांना केलेलं आहे। प्रथमतः मी सर्व तालुक्यातील मतदार बंधू भगिनींचा आम्हाला जो कौल दिला त्याबद्दल मी सर्व जनतेचं या ठिकाणी प्रथमतः आभार मानतो। जिल्हा परिषदेच्या 5 आणि पंचायत समितीचे 10 या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस एक हाती सत्ता घेतलेली आहे। एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही कशी मेहनत घेतली यासाठी? खरं तर हा विजय हे मत असं मागितलं की अजितदादांना श्रद्धांजली म्हणून, आणि राष्ट्रवादीने हा निर्णय घेतला होता कुठे गाजावाजा न करता, फटाके न वाजवता, ढोलताशा न वाजवता फक्त हात जोडून मत मागायचं आणि हीच खरी श्रद्धांजली ठरेल। आणि मावळच्या जनतेने एक हाती सत्ता देऊन खरं तर ही अजितदादांना श्रद्धांजली दिली असं मी मानतो। खरं तर आज पाहायला गेलं तर विजय साजरा झाला, मात्र या ठिकाणी फटाकडे वाजून गुलाल उधळून जल्लोष केलेला होता। एकीकडं आवाहन करण्यात आलं होतं की जल्लोष करायचा नाही, विजय जल्लोष काय मग जल्लोष करायचं नाही, पण एखादे असे कार्यकर्ते असतात की ते थोडेसे फटाके वाजवतात, नंतर परंतु आम्ही परत सूचना केली की फटाके वाजवू नये आणि हा विजय सगळा अजितदादांना समर्पित आहे। अशा पद्धतीने मावळ तालुक्यातील संपूर्ण कार्यकर्ते हे यांनी विजय साजरा केलेला आहे। मात्र हा संपूर्ण जो विजय आहे त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना त्यांनी समर्पित केलेला आहे। गणेश धुळम, न्यूज 18 मराठी, मावळ।